नमस्कार मैत्रिणींनो, आज ही सुंदर अष्टपैलूंची कुडी आपण बनवलेली आहे. तर ह्याचा मेकिंग व्हिडिओ मी घेऊन आले आहे. तो पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी हे अष्टपैलूचे मणी 0 mm मणी हे मागे लागण्यासाठी आहेत. त्यानंतर ही रॅपिंग वायर आहे 30 गेजची वापरते मी आणि हे कटर. पहिल्यांदा ही 30 गेजची तार जी आहे त्याच्यामध्ये एक अष्टपैलूचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक 0 mm मणी ओवून घ्यायचा आहे आणि ते खाली शेवटपर्यंत आणायचं. थोडीशी तार साईडला ठेवायची मागच्या बाजूने आणि ही जे फ्रंटचं आहे ओपन लूप ते आपण अष्टपैलूच्या मणीमधून घालायचा. जो छोटा मणी आहे त्यामधून तो तसाच ठेवायचा फिटिंगसाठी आणि अशा प्रकारे हा घालून घ्यायचा आणि खेचायचं जोरात, जेणेकरून तो फिट बसला पाहिजे. त्यानंतर पुन्हा आपण ही प्रोसेस करणार आहोत. पुन्हा सेकंड अष्टपैलूचा मणी, त्यानंतर 0 mm मणी आणि हा 0 mm मणी सोडून जो अष्टपैलू मणी आहे त्यातून तार बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे धरताना मणी जो आहे तो क्रॉस धरायचा, त्याने फिटिंग चांगली येते. असं सरळ मणी एकसाथ धरायचे नाही, जे क्रॉस दाखवलं मी त्या प्रकारे धरून घ्यायचं आणि हे खालून खेचायचं. 0 mm मणी आपण तारेमधून ओवलेला नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत. मण्यांची सिरीज बनवायची. असे 9 मणी घ्यायचे. जर मीडियम साईज किंवा स्टँडर्ड साईजमध्ये आपण पाहिलं तर 9 मण्यांचं हे असतं, म्हणजे एक आकार बरोबर येतो त्याने. तर असे आपले 5 मणी झाले होऊन आणि हे 9 मणी ओवल्यानंतर आपल्याला त्याला गोल राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे. तर असं खेचायची तार थोडीशी आणि शेजारच्या मण्याला राऊंड करून घ्यायचा. फर्स्ट जो मणी आहे त्याला राऊंड करायचा आणि नंतर 2-2 मणी घेऊन ते फिटिंग करून घ्यायचं. शेजारचे 2 मणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा असे फिट करायचे. हे 2 मणी, हे 2 मणी, त्यानंतर हे 2 मणी, असं फिट करून हे पूर्ण फ्लॉवर जे आहे ते आपल्याला रेडी करायचं आहे. आपण फिट करूयात. जास्त खेचायचं नाही आहे आणि कमीसुद्धा खेचायचं नाही आहे. ते खेचण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं सगळीकडून सारखं पाहिजे. असं सुंदर असं फुल रेडी होतं. त्यानंतर आपल्याला मिडलचं, तुम्हाला काही बॅकची जी एक्स्ट्राची तार होती सुरुवातीच्या मण्यापासली ती कट करून घेतली आपण आधी आणि त्यानंतर मिडलला आपल्याला एक मणी ठेवायचा आहे. मग तुम्ही तिथं क्रिस्टल ठेवू शकतात. तुम्हाला जो पण मणी हवा आहे तिथे, कलरफुल हवा असेल तर कलरफुल किंवा गोल्डन जो हवा आहे तो बीट तिथं तुम्ही ठेवून घ्यायचा आणि अपोजिट साईडने तार आपली खाली घेऊन यायची आणि ह्या मण्याच्या भोवती 0 mm मण्यांचा आपल्याला राऊंड बनवायचा आहे. त्यासाठी 0 mm मणी ओवून घ्यायचे आहेत त्या तारेमध्ये. अशा प्रकारे ओवून घ्यायचे. तुम्हाला आपले असे ट्युटोरियल्स आवडत असतील माझे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. मला कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कोणत्या ज्वेलरीचं ट्युटोरियल हवं आहे, ते मी तसं तुम्हाला नक्की शेअर करेल. तर हे 0 mm मणी आपण पाहायचं राऊंडमध्ये बसत आहेत का, ते परफेक्ट बसल्यानंतर तिथून तार खाली घ्यायची, राऊंड असा धरून घ्यायचा. अपोजिटने पुन्हा तार वर आणायची आहे आपल्याला आणि ह्या मण्यांच्या आतमधून पुन्हा तार खाली टाकायची. अशा प्रकारे आपण चारही साईडने फिट करणार आहोत. किंवा जर 2 साईडने इनफ होत असेल, तुमचा तो गोल जर उचलत नसेल तर पूर्ण चारही साईडने करायची सुद्धा फिटिंगची गरज नाही आहे. तर मी हे 2 साईडने केलं, तिसऱ्या साईडने सुद्धा मी करते आहे कारण माझं एका साईडने उचलत होतं थोडं. तर अशा प्रकारे हे सुंदर आपलं फ्लॉवर रेडी होतं. आपल्याला त्यामागे इयरिंग स्टड लावायचा आहे, जो असा ठेवायचा मागे आणि ह्या मण्याच्या साईडने घेऊन तो इयरिंग स्टड त्यात ॲड करून तार फिरवून पूर्ण पॅक करायचा. बघू शकता अशा रीतीने हा पॅक झालेला आहे. खेचतानाचं प्रमाण फक्त लक्षात घ्यायचं. जास्त खेचलं तर ते मणीसुद्धा चांगले दिसत नाहीत, त्याच्यामुळे लिमिटमध्ये खेचायचं, जास्तसुद्धा ओढायचं नाही आहे त्याला. तर अशा प्रकारे हे आपलं फिटिंग बसलेलं आहे. एकदम छान बनलेले आहे ते इयररिंग्स. तर तुम्हाला आवडले का मला नक्की सांगा आणि माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.